वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथे रामनवमी निमित्ताने घरी आलेल्या पोलीस कर्मचारी महाप्रसाद घेऊन आपल्या कुटुंबासह कारने वर्ध्याकडे जात असताना रांडुक्कर आडवं आल्याने कारवरील नियंत्रण सुटून कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह पत्नी, मुलगा, मुलगी या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 7 एप्रिल रोजी रात्री 10च्या दरम्यान घडली। प्राप्त माहितीनुसार सोमवार दिनांक 7 एप्रिलला रात्री 10:30 वाजताच्या सुमारास वडनेर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी प्रशांत मधुकर राहणार मांडगाव गल्ली मुक्काम वर्धा हे आपल्या मांडगाव गावात रामनवमी निमित्ताने महाप्रसादाच्या कार्यक्रमासाठी आले होते। त्यांनी महाप्रसाद घेऊन मुलाची परीक्षा असल्याने ते रात्रीच आपल्या कार क्रमांक MH40 KR 3603 ने मांडगाववरून वर्धाकडे जात असताना तरोडा गावानजीक कारसमोर अचानक रांडुक्कर आडवे आल्याने डुकरास धडक लागून त्यांचे कारवरील नियंत्रण सुटून कार अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या ट्रकवर धडकली। या भीषण अपघातात पत्नी प्रियंका प्रशांत वैद्य वय 37 वर्ष व मुलगा प्रियांश प्रशांत वैद्य वय 8 वर्ष यांचा मुलगा हा जागीच मृत पावला आहे, तर प्रशांत मधुकर वैद्य वय 43 वर्ष आणि त्यांची मुलगी माही प्रशांत वैद्य वय 3 वर्ष हे गंभीर जखमी यांना कस्तुरबा रुग्णालयात सेवाग्राम येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मुलगी माही हिला मृत घोषित केलं, तर प्रशांत वैद्य यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा सुद्धा उपचारादरम्यान मृत्यू झाला। एकाच परिवारातील 4ही सदस्याच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे। घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलीस स्टेशनचे API सपाटे, भोगे, काकडे यांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्त दोन्ही वाहनांना रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत केली। घटनेचा अधिक तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, हिंगणघाट।